कोल्हापूरमध्ये 3-4 दिवस कंटिन्यू पाऊस होता, तरी पण नाही का नाही शिरोलीमध्ये येऊन आपली गाडी खाली झाली आणि आपली ट्रिप पार झाली. तर जय श्रीराम मित्रांनो, मस्तपैकी सकाळ सकाळी आबिदाच्या घरी होतो बघा आम्ही. आबिदा काय आमचं ऐकणच झालतं, आमच्या भागात आले म्हणले रात्री जेवून इथंच झोपायला लागते. आता आबिदा संघ पण लय दिवस फिरलो नव्हतो, मग काय चला म्हणलं कधी नाही तो वेळ मिळतोय जाऊन येऊया घरी आपण. पाऊस एक ढीगभर पडालता हो, त्या दिवशी कपडे नेमकं पावसात भिजायला घातल्यात का उन्हात वाळायला घातल्यात त्यांचं त्यांनाच माहिती. आता चला म्हणलं इथनं निघूया, लय बोलायला नको नाही इथंच धरून आणतील आपल्याला. मस्तपैकी आबिदाची टू व्हीलर काढली बघा, निघाल चालू गेलो. कसा ये ईश्वरपूरचा रस्ता पूर्ण बाद झालाय बघा. आता एवढं मस्त वातावरण झाले म्हणल्यावर फिरवला कॅमेरा कसा दिसते बादशाह आमचा. 5व्या मिनिटाच्या पुढे बादशाहनं आपल्याला सोडलं गाडी बशी. आबिदाला चला म्हणलं जातो आता, गाडी खाली करायची आहे, उशीर होईल. आणि मित्रांनो सकाळ दरनं 2 तास गावलेले बघा, पण पाऊस काय बंद व्हायचं नाव घेणं झालता. पण मित्रांनो काय पण म्हणा, असल्या मस्तपैकी वातावरणात ड्रायव्हिंगची मजा एक वेगळीच आहे बघा. आलो मग शिरोली एमआयडीसी मध्ये, कास्टिंगचा माल होता आपला. गाडी लावली बरोबर कंपनीच्या समोर. आणि कसं आहे सॅम्पलला थोडा वेळ लागतो, 2-2.5 तास लागते सॅम्पलला. चला मग मस्तपैकी नाश्ता करून येऊया. तिथंच कंपनीच्या साईडला मस्तपैकी वडापाव मिळते बघा. आणि खाल्ला तर हे नाद्या बाद वडापाव आहे बघा. आणि आपल्या वडापावची क्वांटिटी कसं आहे, एक नसत्या, डायरेक्ट 2 नाही तर 3 खायचं बघा. कसं आहे जेवण क्वालिटी असल्यावर मनानं भूक लागतच असते हो. आणि तिथंच बरोबर आहे का नाही चहा मिळते बघा मस्तपैकी. गार वातावरणात गरम गरम चहाचा मस्तपैकी आनंद घेतला. आणि कंपनी पाशी जाऊच तर आपल्याला सांगावाला गाडी काटा करून ये जावा, गाडी तुमची खाली करायला लागणार आहे. अनलोडिंगला गाडी निम्मी रस्त्यावर लागली, पण काय विषय नाही म्हणलं. भावाला आपलं स्पायडरमॅन कडे उड्या मारायची लय सोय वरनं. तर तिथंच आपल्याला गणेश भावाची मस्तपैकी भेट झाली बघा. भावाची पण पिकअप आहे, लगेच आला आपल्याला भेटायला. कसं आहे इंस्टा फॅमिली भेटली का नाही जरा मस्त वाटते हो, पण गाडी खाली करायला वेळ लागला का नाही कळायचं बंद होते. गाडी दुपारी 12 वाजता लागलेली, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गाडी आपली खाली झाली. चला म्हणलं दिवसाबरोबर मस्तपैकी काटा तेन करून येऊया, आता लय थांबायला नको. काटा पोच तेन सगळं आपल्याला मिळालं. तिथनं आलो बघा डायरेक्ट ऑफिसला. आणि तिथं मस्तपैकी बेंच घेऊन आहे नाही रोहित भाऊ आलतं बघा, त्यांच्या बरोबर बसलो बघ गप्पा मारत. आणि बेंच जरा न्यू मॉडेल होती हो, तेवढंच बघत बसलो. खारीक काजू बदाम तिने आणलेलं बघा. आणि बोलत बोलत एवढं खाल्लो का नाही आमचा निम्मा नाश्ताच झाला तिथं. तर चला मित्रांनो, आज काय आपल्याला माल मिळाला नाही, मस्तपैकी आपली गाडी खाली झालती उशिरानं. तिथंच डाब्यावर मस्तपैकी शेवभाजी रोटी तेन खाल्ली बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. ह्यो कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. जाता जाता फॉलो बटन तेवढं हाना.